शरद वर्सोलकर येथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाणार। तसेच नाही घेतोय, 2-3च सन्मान आहेत तर घेऊया आपण। श्री पंढरीनाथ चौलकर उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत। पंढरीनाथ चौलकर येथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होतोय। श्री हेमंत गुंडा येथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाणार। हेमंत गुंडा यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। वेदांत कंटक यांना थँक्यू सर। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रमोद सज्ज होतील। यावेळी मात्र स्लॉग स्वीप केलाय, फटक्याला पाठवलंय डीप मिड विकेटच्या दिशेनं, चेंडू गेलाय वन बाउंस ओव्हर द रोप। कम ऑन डीजे। खेळांचा खेळ हा चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा। पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार लगावलेत। मित्रांनो, जर क्रिकेटचा विषय निघालाच असेल आणि PNB चषकाचा जर पाहिलं तर या ठिकाणी सोहळा असेल तर प्रमोद पाटील मला म्हणजे माझ्या मते तरी या चषकामध्ये खेळणारे सर्वात यांचा सन्मान करण्याची विनंती सन्मान्य सौचित्रलेखाताई यांना करतो। तसेच आमचे खंडाळ्याचे ग्रामपंचायतचे सरपंच नचिकेत कावजी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जाणार। संघ मालक सुद्धा आहेत कावजी साहेब, त्यांचाही सन्मान केला जाणार। खंडाळा ग्रामपंचायतचे सरपंच आणि जगनशेठ मात्रे यांचा सुद्धा सन्मान होतोय। पुन्हा एकदा वळूया समालोचन कक्षामध्ये, जिथे ऐकताय आपण वेदांत कंटक यांना। थँक्यू सर। परंतु येथे मात्र बॅड लक पाहायला मिळाला निखिल, कारण प्रमोद पाटील यांच्या ऍक्शन बद्दल बघितलं तर सिलिंगे ऍक्शन जिला म्हटली जाते, म्हणजे विचार केला तर आपण ही सिलिंगे ऍक्शन कोणी आणली तर श्रीलंकेच्या लसित मलिंगानं आणली, त्याच्यानंतर आता मथिशा पथिरानं आलाय, त्याच्यानंतर वेस्ट इंडिजचा फिलन एडवर्ड घेऊन आला होता, त्याच्यानंतर आता एक प्रमोद मधुसन म्हणून देखील आहे श्रीलंकेचा, तो घेऊन आलाय। आणि असं असताना प्रमोद ताना इथे मात्र रितेश सज्ज, हा देखील चांगला चेंडू, परंतु त्याच्यावर फटका देखील चांगला। नक्कीच डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू आलाय, सीमा रेषा पार, चौकार। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा। थँक्यू डीजे। तर नक्कीच वेदांत, आपण असं म्हणतो की भूतकाळातून शिकायचं असतं, वर्तमान काळात राहायचं असतं आणि भविष्याचा विचार करायचा असतो। भविष्याचा विचार क्रिकेटच्या पटलावरती आजच्या दिवसामध्ये केला जाणार का, जिथे उर्वरित आपण पाहतोय चेंडू अमित सिंगच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चांगला फटका, स्क्वेअर लेग क्षेत्र निवडलं। मंदार म्हात्रे जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत सामना आहे, मंदार म्हात्रे दाखवून देतोय। कम ऑन डीजे। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव। शिवशक्ती लोणारे संघाचा खेळाडू आहे, लोणारे गावाला हा बिलॉंग करतो, चांगला क्रिकेटर आहे, चांगला काय येऊ शकतं। यावेळी अप्रतिम फ्लिक केलंय चेंडूला, पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार। कम ऑन डीजे। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाब नवा। 52 धावा धावफलकावर आहे। यावेळी मात्र मंदार म्हात्रे थांबायचं नाव घेत नाही आहे, या चेंडूला पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या वरून पाठवलंय, सीमा रेषा पार, खणखणीत षटकार। कमोड। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाब नवा। ताकदीनं मारा पुढचा चेंडू, मंदार म्हात्रेनं ताकद तर दाखवली, चेंडू हवेत 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 आणि लांब गेलाय आणि या सामन्यावर आपलं नाव कोरलंय जिजा अंश 11 संघानं। अप्रतिम क्रिकेट मंदार म्हात्रेच्या माध्यमातून 43 धावांची नाबाद खेळी, एखाद्या 50 पेक्षा कमी नाहीये मंदार। एकदा बॅट वर करून सर्वांना आव्हान करायचं आहे की ही खेळी अशीच कायम राहील आणि जिजा अंश 11 संघाला आश्वासित केलं जाईल या PNP चषकामध्ये। अप्रतिम क्रिकेट मंदार म्हात्रे
म्हात्रेच्या माध्यमातून नो डाऊट सर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील कोण असणार तर मंदार म्हात्रे असणार. विनंती करतो मंदार म्हात्रेला, मंदार म्हात्रे आपण यायचं आहे, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घ्यायचं आहे आणि आता पुढील सूत्र पुन्हा एकदा स्टेजवर घेऊन जातो.